बघा, गोलमेज परिषदेच्या माध्यमातून काय झालं, प्रथमच भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनचे प्रतिनिधी आणि भारतीय प्रतिनिधी हे समान पातळीवर एकत्र आले. काँग्रेस सोडून लंडनला पहिल्या गोलमेज परिषदेसाठी निघालेले प्रतिनिधी म्हणजे काय, तर नवऱ्या मुलाखेरीज, म्हणजे नवऱ्या मुलाला न घेताच लग्नाला निघालेलं वऱ्हाड असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. बघा, 1932 नंतर गांधीजींनी प्रथमच काय केलं, अस्पृश्यांसाठी हरिजन हा शब्द वापरला. पण महात्मा गांधींनी जो हा हरिजन शब्द वापरला त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आक्षेप घेतला. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी प्राध्यापक सचिन सत्रे. व्हेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, व्हेनेटर करिअर्सच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण भारतातील जवळजवळ सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असं सामान्य ज्ञान याविषयीची माहिती घेत आहोत. त्या अंतर्गत मी तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास हा भाग शिकवत आहे आणि त्यातही 1930 पर्यंतचा जो आधुनिक भारताचा इतिहास आहे तो आपला शिकवून झालेला आहे. त्या संदर्भातले सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येऊन पडलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आज आपण 1930 पासून पुढला जो आधुनिक भारताचा इतिहास आहे त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. त्यातही आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आहे गोलमेज परिषदा आणि पुणे करार याच्या संदर्भात. तर बघा, भारताच्या इतिहासामध्ये इंग्रजांच्या काळात 3 गोलमेज परिषदा झाल्या आणि तसंच पुणे करार एक महत्त्वाचा करार झाला. ज्या पुणे कराराविषयी अजूनही चर्चा चालते, अजूनही वेगवेगळे वाद चालतात. तर हा गोलमेज परिषदा आणि पुणे करार याच्याविषयी आपण या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत. तर बघा, गोलमेज परिषद म्हणजे काय हे लक्षात ठेवा. गोलमेज परिषद म्हणजे काय तर राऊंड टेबल. गोलमेज म्हणजे काय तर राऊंड टेबल. गोलमेज म्हणजे राऊंड टेबल, म्हणजे गोल आकाराचा टेबल, राऊंड टेबल. गोलमेज, मेज म्हणजे टेबल आणि गोल म्हणजे गोल, राऊंड. तुम्हाला गोलमेज आता गोल आकाराचा टेबल, त्याच्याभोवती सगळे प्रतिनिधी बसतात, त्यांचे चेहरे एकमेकाकडे येतात गोल टेबल भोवती बसल्यानंतर. तर तशा टेबलावरती घेतलेली परिषद म्हणजे ही गोलमेज परिषद असा या शब्दाचा अर्थ आहे. पण ही गोलमेज परिषद भारताच्या इतिहासात कशामुळे आली तर बघा, 1927ला हा जो सायमन कमिशन आहे तो ब्रिटिश सरकारने नेमला 1927ला. तो सायमन कमिशन आले भारतात कधी 1928ला. तर हे जे 1927-28चं जे सायमन कमिशन होतं त्या सायमन कमिशनच्या अहवालाच्या आधारे भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करण्यासाठी ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी लंडन मध्ये बोलावलेली परिषद म्हणजे काय, गोलमेज परिषद. तर गोलमेज परिषद कशासाठी होती तर भारताची राज्यघटना, भारताची भावी राज्यघटना कशी असावी याच्यावर विचार करण्यासाठी बोलावलेली परिषद होती. आणि परिषद बोलावली ती मुख्यतः कशाच्या आधारे तर सायमन कमिशनच्या अहवालाच्या आधारे ही गोलमेज परिषद बोलावली होती. आणि ही जी गोलमेज परिषद आहे ते बोलावणारे कोण होते तर ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड हे यांनी काय केलं होतं तर ही गोलमेज परिषद बोलवलेली होती. आता अशा गोलमेज परिषद आहेत त्या एकूण 3 झालते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. गोलमेज परिषदा किती झाल्या तर एकूण 3 झालते. त्या तिन्हीपैकी पहिली गोलमेज परिषद आता आपण बघूया. एकूण 3 गोलमेज परिषदा झाल्या, त्यापैकी पहिली गोलमेज परिषद बघूया. बघा, पहिली गोलमेज परिषद. आता ही पहिली गोलमेज परिषद कोणत्या कालावधीत झाली तर ही झाली 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 एवढ्या कालावधीत झाली. कारण गोलमेज परिषदेत भारताची राज्यघटना बनवण्यासंदर्भात काही निर्णय घेण्यात येणार होते, त्याच्यावर अनेक दिवस चर्चा चालली. तर बघा, पहिली गोलमेज परिषद चालली 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 या दरम्यान. आणि पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते कोण
रॅम्से मॅकडोनाल्ड. कारण रॅम्से मॅकडोनाल्ड यांनीच काय केली होती, पहिली परिषद बोलवली होती. आणि पहिली गोलमेज परिषद झाली कुठं, तर लंडनला. आता मुद्दा लक्षात ठेवा, 3 ज्या गोलमेज परिषदा झाल्या तिन्ही गोलमेज परिषदा या लंडनमध्येच झालेल्या. तिन्ही गोलमेज परिषदा कुठे झाल्या, लंडनमध्येच झालेल्या आहेत. आणि जी पहिली गोलमेज परिषद होती त्याचं वैशिष्ट्य काय हे लक्षात घ्या. पहिल्या गोलमेज परिषदेचं वैशिष्ट्य काय, तर या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून पहिल्यांदाच ब्रिटिश व भारतीय प्रतिनिधी समान पातळीवर एकत्र आले. बघा, गोलमेज परिषदेच्या माध्यमातून काय झालं, प्रथमच भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनचे प्रतिनिधी आणि भारतीय प्रतिनिधी हे समान पातळीवर एकत्र आले. नाहीतर त्याच्या आधी जर एकत्र आले तर भारतीय प्रतिनिधींना गुलामांसारखी वागणूक दिली जायची किंवा थोडी खालच्या दर्जाची वागणूक दिली जायची. पण या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून पहिल्यांदाच काय झालं, तर ब्रिटिश प्रतिनिधी आणि भारतीय प्रतिनिधी हे समान पातळीवर आले. तर या पहिल्या गोलमेज परिषदेत काय काय झालं बघा. आता हे पहिली परिषद होती, त्या पहिल्या परिषदेला उपस्थित असलेले एकूण सदस्य किती होते, 89. पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित असणारे सदस्य होते 89. आता हे 89 होते, पण या 89 सदस्यांमध्ये कोण कोण उपस्थित होतं याच्यावर परीक्षांमध्ये प्रश्न येतात. त्यामुळे ही यादी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर पहिल्या गोलमेज परिषदेला बघा कोण कोण होतं, असे अनेक जण होते, पण त्यातले महत्वाच्या लोकांचीच फक्त मी तुम्हाला यादी दिलेली आहे. तर हिंदूंतर्फे 2 जण होते, ते म्हणजे M.R. जयकर आणि B.S. मुंजे. हिंदूंतर्फे गेलेले होते M.R. जयकर, हिंदूंचे मुद्दे मांडण्यासाठी गेले होते M.R. जयकर आणि B.S. मुंजे. मुस्लिमांचे मुद्दे मांडण्यासाठी गेले होते आगा खान आणि मोहम्मद अली जिना. बघा, मुस्लिमांचे मुद्दे मांडण्यासाठी गेले होते आगा खान आणि मोहम्मद अली जिना. त्यानंतर डिप्रेस्ड क्लास किंवा ज्या मागासवर्गीय जाती आहेत, दलित वर्ग आहे, यांच्यातर्फे कोण गेलेलं होतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आर श्रीनिवासन. बघा, डिप्रेस्ड क्लासेस किंवा ज्यांना आपण म्हणतो मागासवर्ग, म्हणजेच महाराष्ट्रात त्यांना दलित वर्ग म्हटलं जातं, तर त्यांच्यातर्फे गेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आर श्रीनिवासन हे. त्यानंतर महिलांतर्फे गेलेल्या प्रतिनिधी कोण होत्या, तर राधाबाई सुब्बारायन आणि बेगम जहां आरा शहानवाज. तर बघा, महिलांतर्फे राधाबाई सुब्बारायन आणि बेगम जहां आरा शहानवाज. त्यानंतर लिबरल फेडरेशन तर्फे कोण गेलं होतं, तर तेज बहादूर सप्रू आणि CY चिंतामणी हे 2 नेते गेले होते लिबरल फेडरेशन तर्फे. त्याचबरोबर श्रीनिवास शास्त्री सुद्धा लिबरल फेडरेशन तर्फे गेले होते, श्रीनिवास शास्त्री. त्यानंतर कामगारांचे प्रतिनिधी म्हणून कोण गेले होते, NM जोशी म्हणजे जोशी हे गेले होते कामगारांचे प्रतिनिधी म्हणून. तर अशा पद्धतीने पहिल्या गोलमेज परिषदेला हे प्रतिनिधी हजर होते. यांच्यावर परीक्षेला प्रश्न येतो, त्यामुळे एवढी यादी दिली आहे. हे जर व्यवस्थित लक्षपूर्वक वाचलं तर लक्षात राहायला सोपं आहे. पण ही जी पहिली गोलमेज परिषद होती, या पहिल्या गोलमेज परिषदेवर काही लोकांनी बहिष्कार टाकला. ते बहिष्कार टाकणारे पहिले होते काँग्रेस आणि दुसरे होते व्यापारी लोक. बघा, पहिली गोलमेज परिषद जी झाली, पहिल्या गोलमेज परिषदेवर काँग्रेस आणि व्यापारी लोक यांनीच काय केला, बहिष्कार टाकला. पण 1930ला किंवा भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारतातील सर्वात मोठा भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष होता काँग्रेस. 1947 पर्यंत, तिथून पुढं सुद्धा भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व करणारा सर्वात मोठा पक्ष होता काँग्रेस. पण काँग्रेसनंच या परिषदेवर बहिष्कार टाकला. त्यामुळे काय झालं, ही परिषद अपयशी ठरली. त्याचबरोबर व्यापारी लोकांनी पण काय केलं, या परिषदेवर बहिष्कार टाकला, म्हणजे त्या परिषदेला गेले नाहीत. तर आता काँग्रेसनं जो पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता, त्या संदर्भात R.C. मुजुमदार हे जे इतिहासकार आहेत त्यांचं मत अत्यंत महत्वाचं आहे. पहिल्या गोलमेज परिषदेवर
काँग्रेसनं टाकलेल्या बहिष्काराबद्दल किंवा पहिल्या गोलमेज परिषदेला काँग्रेस गेलंच नाही त्याबद्दल आर.सी. मुजुमदार यांचं मत काय होतं? तर बघा, काँग्रेस सोडून लंडनला निघालेले भारतीय प्रतिनिधी म्हणजे जणू नवऱ्या मुलाखेरीज लग्नासाठी निघालेले वऱ्हाड. बघा किती व्यवस्थित त्यांनी वर्णन केलं आहे की काँग्रेस सोडून लंडनला पहिल्या गोलमेज परिषदेसाठी निघालेले प्रतिनिधी म्हणजे काय, तर नवऱ्या मुलाखेरीज म्हणजे नवऱ्या मुलाला न घेताच लग्नाला निघालेलं वऱ्हाड असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तरी पण या पहिल्या गोलमेज परिषदेत काय काय कामं झाली, ही परिषद अपयशी ठरली. पण या परिषदेत काय काय कामं झाली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, दलित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी कोणत्या गोलमेज परिषदेत केली, तर पहिल्या गोलमेज परिषदेतच केली. त्यानंतर अजून जे इतर प्रतिनिधी होती त्यांनी काय केलं, तर प्रांतातील द्विदल पद्धती बंद करण्यात यावी अशी मागणी केली. प्रांतामध्ये 1930 दरम्यान काय होतं, प्रांतामध्ये द्विदल पद्धती होती. द्विदल पद्धती म्हणजे काय, तर प्रांतामध्ये राखीव बघा व सोपीव अशी खाती असायची. राखीव व सोपीव. राखीव खाती म्हणजे काय, तर प्रांतामध्ये जे मंत्रिमंडळ असायचं त्या मंत्रिमंडळामध्ये राखीव खाती असायची आणि सोपीव खाती असायची. राखीव खाती म्हणजे जी खाती सरकारसाठी राखीव असायची, ज्या खात्यांमध्ये सरकारचे प्रतिनिधीच काम करणार ती राखीव खाती. आणि सोपीव खाती म्हणजे जे भारतीय जनतेचे प्रतिनिधी होती त्यांना सोपवलेली जी खाती असायची त्यांना सोपीव खाती म्हणायची. तर ही पद्धत बंद करण्यात यावी अशी पण मागणी पहिल्या गोलमेज परिषदेत केली गेली. आता पहिल्या गोलमेज परिषदेचा परिणाम काय झाला, तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ही परिषद फलद्रूप झाली नाही म्हणजेच काय झाली, तर अपयशी ठरली. कारण काँग्रेसचा एकही प्रतिनिधी हजर नव्हता. पहिल्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचा एकही प्रतिनिधी हजर नसल्यामुळं पहिली गोलमेज परिषद काय झाली, अपयशी ठरली. बघा, त्यानंतर मग आता ही पहिली गोलमेज परिषद अपयशी ठरली. पण त्यानंतर इंग्लंडच्या पंतप्रधान ठरवलं की आपण दुसरी गोलमेज परिषद घेऊया आणि त्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचे प्रतिनिधी हजर राहतील अशी व्यवस्था करूया. त्यांनी काय ठरवलं की आपण दुसरी गोलमेज परिषद घेऊया आणि त्या परिषदेला काँग्रेसचे प्रतिनिधी हजर राहतील अशी व्यवस्था करूया. मग त्यासाठीच काय केलं बघा, तीच माहिती मी इथे दिली आहे की काँग्रेस दुसऱ्या गोलमेज परिषदेत सामील होईल अशी आशा ब्रिटिश पंतप्रधानांनी व्यक्त केली. पंतप्रधानांचे हे आवाहन लक्षात घेऊन व्हाईसरॉयने काय केलं, गांधीजी व अन्य नेत्यांना तुरुंगातून मुक्त केलं. बघा, जानेवारी 1931 ला काय केलं, तर महात्मा गांधी आणि इतर नेत्यांना तुरुंगातून मुक्त केलं. आता तुम्हाला आधी माहित असेल की सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली होती. त्या सविनय कायदेभंग चळवळीच्या दरम्यान 1930 लाच महात्मा गांधींना आणि इतर काही नेत्यांना तुरुंगामध्ये टाकलेलं होतं. पण ही दुसरी जी गोलमेज परिषद भरणार होती त्या परिषदेला काँग्रेसचे प्रतिनिधी हजर राहावेत म्हणून काय केलं, व्हाईसरॉयनं गांधीजी आणि इतर नेत्यांना तुरुंगातून मुक्त केलं. पण हा व्हाईसरॉय कोण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हा व्हाईसरॉय 1931 ला महात्मा गांधींना मुक्त करणारा होता लॉर्ड आयर्विन. मग बघा, जानेवारी 1931 ला महात्मा गांधींना तुरुंगातून मुक्त केल्यानंतर लॉर्ड आयर्विननं महात्मा गांधी यांच्यासोबत एक करार केला. हा करार कशा संदर्भात होता, तर या कराराच्या माध्यमातून आयर्विननं काय केलं, महात्मा गांधींच्या काही मागण्या मान्य केल्या आणि त्या बदल्यात महात्मा गांधींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहण्याचं आश्वासन दिलं. असाही गांधी आयर्विन करार झाला. तो गांधी आयर्विन करार हा झालेला आहे कुठं, दिल्लीमध्ये झालेला करार आहे. मुद्दा लक्षात घ्या, हा करार झाला दिल्लीत म्हणून याला दिल्ली करार असं म्हणतात.
हा झाला 5 मार्च 1931ला. तर गांधी आयर्विन कराराची तारीख आहे ती पाठीमागे विचारलेली आहे. पाठीमागे एक्झामला अनेक एक्झामला विचारलेले की गांधी आयर्विन करार कोणत्या तारखेला झाला, तर तो 5 मार्च 1931ला झाला. आणि गांधी आयर्विन करारालाच काय म्हणतात, दिल्ली करार असं म्हणतात. तर या करारातील महत्वाच्या तरतुदी कोणकोणत्या होत्या बघा. पहिली तरतूद होती ती म्हणजे हिंसक कृत्याबद्दल शिक्षा झालेले वगळता सर्व राजकीय कायद्यांची तात्काळ मुक्तता करणे, ही महात्मा गांधींची मागणी होती. ती मान्य झाली. काय की हिंसक कृत्याबद्दल, ज्यांनी हिंसक कृत्य केलेलं आहे, कुणाला खलास करण्याचं मारण्याचं वगैरे काम केलं, अशा लोकांना सोडून इतर जे राजकीय कैदी होते त्या राजकीय कैद्यांची तुरुंगातून तात्काळ मुक्तता करणे ही पहिली अट होती. दुसरी गोष्ट, किनारपट्टीवरील लोकांना स्वतःच्या वापरासाठी मीठ बनवण्याची परवानगी. बघा, गांधी आयर्विन करार कधी झालेला आहे हे मुद्दा लक्षात घ्या. तो सविनय कायदेभंगादरम्यान झालेला आहे. सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान झालेला हा गांधी आयर्विन करार आहे. आणि सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात ही झाली होती कशामुळे, दांडी यात्रेमुळं. आणि दांडी यात्रा म्हणजेच काय, तर मिठाचा सत्याग्रह. दांडी यात्रेची समाप्ती कशामुळे झाली, तर मिठाचा कायदा मोडून. कारण सामान्य माणसांच्या रोजच्या आहारात असणारं मीठ हे प्रचंड महाग होतं. मग त्याच्यावरला कायदा मोडूनच काय झालं होतं, तर सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात झाली होती. त्यामुळे महात्मा गांधीची ती महत्वाची माहिती होती, मागणी होती. म्हणून गांधी आयर्विन करारात व्हाईसरॉयनं महात्मा गांधींची मागणी मान्य केली की किनारपट्टीवरील लोकांना स्वतःच्या वापरासाठी मीठ बनवण्याची त्यामुळे काय झाली, परवानगी मिळाली. त्याच्या आधी किनारपट्टीवर मीठ बनवण्याची मक्तेदारी फक्त सरकारची होती. म्हणजे किनारपट्टीवर जर मीठ बनवायचं असेल तर ते फक्त सरकारच बनवत होतं. पण ते नंतर किनारपट्टीवरील लोकांना सुद्धा अधिकार मिळाला. या दोन तरतुदी त्या महात्मा गांधींच्या मान्य केल्या. पण त्याचबरोबर गांधीजींनी 2 मागण्या मात्र स्वीकारल्या इंग्रजांच्या. गांधीजींनी 2 मागण्या स्वीकारल्या. त्यातली म्हणजे काय, पहिली मागणी म्हणजे कायदेभंगाची चळवळ मागे घेतली. बघा, कायदेभंग चळवळी दरम्यानच हा झालेला आहे, मगाशी मी सांगितलं. तर सविनय कायदेभंगाची जी चळवळ होती ती महात्मा गांधींनी या गांधी आयर्विन करारानुसार काय केली, मागे घेतली. आणि त्याचबरोबर महात्मा गांधींनी दुसरी गोष्ट मान्य केली ती म्हणजे पुढील गोलमेज परिषदेला हजर राहणार, हे महात्मा गांधींनी मान्य केलं. पुढील गोलमेज परिषदेला हजर राहणार हे महात्मा गांधींनी मान्य केलं. पण पुढील गोलमेज परिषद म्हणजेच कोणती, दुसरी गोलमेज परिषद. आता ह्या ज्या मागण्या मान्य झालेल्या होत्या त्याचा अर्थ काय झाला, तर आता भारताला स्वातंत्र्य मिळणार किंवा नाही असा पूर्ण प्रश्न उरला नव्हता. तर कधी मिळणार एवढाच प्रश्न उरला होता, असं याच्यानंतर मत इतिहासकारांनी मांडलं. तर असं मत का मांडलं, तर दुसरी गोलमेज परिषद म्हणजे काय होती, तर भारताला घटनात्मक सुधारणा, भारताची राज्यघटना कशी लागू करायची या संदर्भात होतं. आणि महात्मा गांधी गेल्यानंतर, भारतातले नेते गेल्यानंतर जवळजवळ भारताला स्वातंत्र्यच मिळवून देतील घटनेच्या माध्यमातून असं इतिहासकारांना वाटलं. त्यामुळे त्याच्या न्यूजपेपरमध्ये आलेले हा मात्र होता की आता भारताला स्वातंत्र्य मिळणार किंवा नाही मिळणार हा प्रश्न नव्हता, तर कधी मिळणार एवढाच प्रश्न उरला होता. बघा, पण या गांधी आयर्विन करारात एक भारतीय जनतेच्या मनात खुपणारी एक गोष्ट झाली, ती म्हणजे या गांधी आयर्विन जो करार झाला त्यात व्हाईसरॉयने महात्मा गांधींची नाकारलेली मागणी, महात्मा गांधींची एक मागणी नाकारली. ती कोणती मागणी, तर भगतसिंग व त्यांचे जे साथीदार होते सुखदेव आणि राजगुरू यांची फाशी माफ करून सौम्य शिक्षा देणे, सौम्य म्हणजे त्यांना जन्मठेप देणे, अशी मागणी महात्मा गांधींनी केली होती. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची फाशीची शिक्षा कमी करून त्यांना काय करा, तर जन्मठेप करा किंवा सौम्य शिक्षा द्या अशी मागणी महात्मा गांधींनी केली होती. पण ती मागणी महात्मा गांधींची मात्र व्हाईसरॉयने काय केली, नाकारली. आणि ती नाकारल्यामुळं काय झालं, तर 23 मार्च 1931ला लाहोर या ठिकाणी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली. तर बघा पुढे जाऊया. त्यानंतर महत्वाचं झालं, गांधी आयर्विन करारानंतर जे महत्वाचं अधिवेशन झालं ते कराची अधिवेशन.
बघा कराचे अधिवेशन झालं 29 मार्च 1931ला. आता बघा कराचे अधिवेशन कधी झालेलं आहे, क्रम लक्षात घ्या. 5 मार्च 1931ला काय झाला, गांधी आयर्विन करार झाला. 23 मार्च 1931ला काय झालं, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी झाली. आणि त्यानंतर 29 मार्चलाच काय झालं, एक कराचे अधिवेशन भरलं. तिथं महात्मा गांधींचा मार्ग, भगतसिंगांचे जे भारतभर चाहते होते किंवा कराची भागात जे चाहते होते त्यांनी महात्मा गांधींचा मार्ग अडवला आणि महात्मा गांधींना जाब विचारला की भगतसिंगांना फाशी झालीच कशी, असा तो मुद्दा झाला. तर एक कराचे अधिवेशन त्या बाबतीत पण महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती बघायची खरं तर या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, हा परीक्षेला प्रश्न येतो. तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. कराची अधिवेशन जे 1931ला झालं त्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. आणि या कराची अधिवेशनातच काय झालं तर गांधी आयर्विन कराराला मान्यता देण्यात आली. कराची अधिवेशनालाच मान्यता कधी देण्यात आली तर गांधी आयर्विन कराराला मान्यता देण्यात आली कराची अधिवेशनात. गांधी आयर्विन कराराला मान्यता देण्यात आली कराची अधिवेशनात. आणि या कराची अधिवेशनातच काय केलं बघा, कराची अधिवेशनात प्रथमच स्वराज्य या शब्दाची व्याख्या करण्यात आली. कराची अधिवेशनात प्रथमच काय केलं तर स्वराज्य या शब्दाची व्याख्या करण्यात आली. आणि स्वराज्य या शब्दाची व्याख्या काय करण्यात आली तर लाखो उपाशी लोकांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा राजकीय स्वातंत्र्यामध्ये समावेश असणे म्हणजे स्वराज्य. बघा कराची अधिवेशनात पहिल्यांदाच स्वराज्य या शब्दाची व्याख्या करण्यात आली. स्वराज्य हा शब्द आधीपासून वापरात होता पण त्याची व्याख्या पहिल्यांदा करण्यात आली कराची अधिवेशनात. आणि ती व्याख्या काय केली तर लाखो उपाशी लोकांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा राजकीय स्वातंत्र्यामध्ये समावेश असणे म्हणजे स्वराज्य अशी व्याख्या केली. तसेच या कराची अधिवेशनातच काही 2 ठराव पारित केले गेले. हे 2 ठराव खूप महत्वाचे आहेत. कराची अधिवेशनात 2 ठराव पारित केले. या दोन्ही ठरावांबरोबर पाठीमागे प्रश्न आलेला आहे. त्यातला पहिला ठराव पारित केला तो म्हणजे मूलभूत हक्कांचा. बघा कराची अधिवेशनातच काय केलं गेलं, मूलभूत हक्कांचा ठराव पारित केला गेला. त्याचबरोबर दुसरा ठराव पारित केला गेला तो म्हणजे राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रमाचा. राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रमाचा ठराव सुद्धा या कराची अधिवेशनातच पारित केला गेला. राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम म्हणजे नॅशनल इकॉनॉमिक प्रोग्राम. त्यानंतर कराची अधिवेशनात जो मूलभूत हक्कांचा ठराव मंजूर झालेला होता, कराची अधिवेशनातच जो मूलभूत हक्कांचा ठराव मंजूर झालेला होता त्यामध्ये कोणकोणते मूलभूत हक्क होते याच्यावर पण परीक्षेला प्रश्न येतो. तर त्यामध्ये महत्त्वाचे मूलभूत हक्क जे आधी मी दिलेले, त्यामध्ये भाषण व वृत्तपत्र स्वातंत्र्य हा मूलभूत हक्काची मागणी होती. संघटनेचे स्वातंत्र्य म्हणजे एकत्र येण्याचे स्वातंत्र्य. प्रौढ मतदान हे सुद्धा मूलभूत हक्कांमध्ये समावेश असावा अशी त्यामध्ये मागणी होती. त्यानंतर समान कायदेशीर हक्क. समान कायदेशीर हक्क म्हणजे जात, लिंग, वंशाचा विचार न करता एखादा विशिष्ट जातीचा आहे म्हणून त्याला वेगळा कायदा किंवा खालच्या जातीचा आहे म्हणून त्याला वेगळा कायदा असा न करता समान कायदेशीर हक्क पाहिजेत असा तो एक मूलभूत हक्क होता. त्यानंतर धार्मिक बाबतीत राज्य तटस्थ म्हणजे धर्माच्या बाबतीत राज्य म्हणजे सरकार, राज्य याचा अर्थ इथं आहे सरकार, तर सरकार धर्माच्या बाबतीत कोणतीही ढवळाढवळ करणार नाही असा त्याचा अर्थ आहे. धार्मिक बाबतीत राज्य तटस्थ राहणार. त्यानंतर ही सगळ्यात महत्वाची मागणी आहे बघा, ही खूप महत्वाची मागणी आहे की मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण. मूलभूत हक्कांमध्ये सर्वात महत्वाची मागणी कोणती केली होती, मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण. ही सुद्धा कराची अधिवेशनातल्या मूलभूत हक्कांच्या ठरावात मूलभूत हक्क म्हणून केलेली मागणी होती. आता बघूया दुसरी गोलमेज परिषद. दुसरी गोलमेज परिषद जी आहे ती झाली 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 या दरम्यान. दुसरी गोलमेज परिषद झाली 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 या कालावधीत. आणि या परिषदेला, दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित असणारे महत्वाचे सदस्य कोण होते तर महात्मा गांधी. कारण गांधी आयर्विन करारानुसार महात्मा गांधी
दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहणार होते. पण महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहिले कोणातर्फे? तर काँग्रेस पक्षातर्फे, काँग्रेसतर्फे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण होते दुसऱ्या गोलमेज परिषदेला. पंडित मदन मोहन मालवीय होते, मोहम्मद अली जिना पण होते. असे महत्वाचे नेते दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधींकडून भारतीय स्वातंत्र्याच्या मागणीचा पुनरुच्चार व भारताला ताबडतोब स्वातंत्र्य देण्याची मागणी केली. बघा, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधींनी काय केलं? भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावं अशी महत्वाची मागणी केली. तर पुढे बघूया. पण तरी ही परिषद अपयशी झाली. आता ही परिषद अपयशी का झाली हे महत्वाचं आहे. ही दुसरी गोलमेज परिषद आहे ती पण अपयशी झाली. तर त्याच्यामध्ये काय झालं तर अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्याच्या प्रश्नावर परिषदेत एकमत होऊ शकले नाही. अल्पसंख्याक म्हणजे कोण लक्षात ठेवा. अल्पसंख्याकामध्ये त्यावेळेस मुस्लिम तर होतेच, त्याचबरोबर दलित पण होते. मुस्लिम दलित हे अल्पसंख्याकांमध्ये होते. तर अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्याच्या प्रश्नावर म्हणजे मुस्लिमांचे जे मोहम्मद अली जिना होते ते तर मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघावर ठाम होतेच. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण पहिल्या गोलमेज परिषदेतच काय केलं होतं तर दलितांना स्वतंत्र मतदारसंघ असावेत अशी मागणी केली होती. आणि तीच मागणी इथं पण दुसऱ्या गोलमेज परिषदेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावून धरली. त्याच्यावरून काय झालं, त्या मुद्द्यावर एकमत होऊ शकलं नाही. त्याचबरोबर जे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काय ठरलं होतं तर भारताचं एक संघराज्य बनवलं जाईल आणि त्या संघराज्यामध्ये संस्थानिकांना सामील करून घेतलं जाईल. पण ही संघराज्याची कल्पना आहे ती संस्थानिक जे होते भारतातले त्यांना काय पसंत पडली नाही, त्यामुळे त्यांनी विरोध केला. आणि त्याचबरोबर काँग्रेसनं पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. म्हणजे पाठीमागल्या स्लाइडमध्ये मी सांगितलं की महात्मा गांधींनी काय केलं होतं, भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावं अशी मागणी केली. पण ती मागणी पण काय झाली, अमान्य झाली. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं, दुसरी गोलमेज परिषद अपयशी ठरली. आता ही दुसरी गोलमेज परिषद अपयश ठरल्यानंतर पुढे आहेत बरं का. तिन्ही गोलमेज परिषद झाल्यानंतरचं महात्मा गांधींचं खरं तर हे वाक्य आहे की मागितली भाकरी आणि मिळाला दोंडा, हे त्यानंतरचं वाक्य आहे. त्यानंतर बघा डिसेंबर 1931 ही दुसरी गोलमेज परिषद अपयशी ठरल्यानंतर डिसेंबर 1931 मध्ये महात्मा गांधी भारतात परत आले आणि त्यांनी पुन्हा सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. डिसेंबर 31 मध्ये महात्मा गांधींनी काय केलं, सविनय कायदेभंग चळवळ पुन्हा सुरू केली, कारण दुसरी गोलमेज परिषद अपयशी ठरली. या दरम्यान काय झालं होतं 1931लाच बघा, 5 मार्च 1931ला काय झालं, गांधी आणि आयर्विन यांच्यात करार झाला. म्हणजे 5 मार्च पर्यंत भारताचा व्हाईसरॉय कोण होता तर लॉर्ड आयर्विन हे होता. पण एप्रिल 1931ला हा लॉर्ड विलिंग्डन नावाचा व्हाईसरॉय भारतात आला. एप्रिल 1931ला लॉर्ड विलिंग्डन हा व्हाईसरॉय म्हणून भारतात आला आणि त्यानं भारतात आल्यानंतर काय केलं, दडपशाहीचं धोरण सुरू केलं. कशामुळं तर दुसरी गोलमेज परिषद अपयशी ठरली होती. त्यामुळे इंग्रजांचा महात्मा गांधींवर आणि काँग्रेसवर राग होता. त्यामुळं 1931ला जो भारताचा व्हाईसरॉय बनला होता लॉर्ड विलिंग्डन यानं भारतात येताच काय केलं, दडपशाहीचं धोरण सुरू केलं. मग त्यानुसार काय केलं तर राष्ट्रीय सभा म्हणजेच काय, काँग्रेस. तर राष्ट्रीय सभेच्या म्हणजेच काँग्रेसच्या अंतर्गत सर्व संघटनांवर बंदी घातली. लॉर्ड विलिंग्डननं काय केलं, काँग्रेसच्या अंतर्गत ज्या संघटना होत्या त्यांच्यावर काय केली, बंदी घातली. त्यानंतर अजून काय केलं, काँग्रेसचं 1932 आणि 1933चं कोलकात्याचं अधिवेशन. म्हणजे काँग्रेसची 2 अधिवेशनं आधीच नियोजित होती. 1932चं काँग्रेसचं अधिवेशन होणार होतं दिल्लीला आणि 1933चं काँग्रेसचं अधिवेशन होणार होतं कोलकात्याला. या दोन्ही अधिवेशनावर काय केलं, लॉर्ड विलिंग्डन यानं बंदी घातली. त्याचबरोबर अजून काय केलं तर गांधीजींचे सर्व आश्रम
महात्मा गांधींचे जेवढे आश्रम होते ते आश्रम काय केले, पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याचबरोबर ताब्यात घेतले. आणि लॉर्ड विलिंग्डननं एवढी दडपशाही केल्यानंतर महात्मा गांधींनी काय केलं, या लॉर्ड विलिंग्डनची भेट मागितली की ह्या दडपशाही संदर्भात काय मतं मांडायची त्या संदर्भात. तर या लॉर्ड विलिंग्डननं काय केलं, गांधीजींची भेट सुद्धा नाकारली. लॉर्ड विलिंग्डननं महात्मा गांधींची भेट सुद्धा नाकारली. आणि पुढे जाऊन काय झालं तर जानेवारी 1932 4 जानेवारी 1932 काय केली, लॉर्ड विलिंग्डननं महात्मा गांधी यांना अटक केली. इथं नाटक झाले पण अटक पाहिजे. 4 जानेवारी 1932 महात्मा गांधींना अटक करण्यात आली आणि त्यांना कुठं ठेवलं, येरवडा तुरुंगात ठेवण्यात आलं. येरवडा तुरुंगात ठेवण्यात आलं. त्यानंतर बघा आता हा पुढला महत्वाचा आहे जातीय निवाडा. तर आतापर्यंत आपण बघितलं 2 गोलमेज परिषद झाल्या. तर या दुसरी गोलमेज परिषद झाल्यानंतर दुसऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेत ज्या चर्चा झाल्या होत्या त्याच्या आधारे ब्रिटनचे जे पंतप्रधान होते रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी स्वतःच काय केलं, भारतीय जनतेचा नेत्यांचा विचार न करता स्वतःच्या मनानं जातीय निवाडा जाहीर केला. जातीय निवाडा म्हणजे काय आपण पुढे बघणारच आहोत. तर हा जातीय निवाडा स्वतःच्या मनानं जाहीर केला आणि तो कधी जाहीर केला तर 16 ऑगस्ट 1932ला. 16 ऑगस्ट 1932ला जातीय निवाडा कोणी जाहीर केला, रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला. आणि या जातीय निवाडा जाहीर केला त्यानुसार काय केलं तर भारतीय जनतेची 17 जातीय गटात विभागणी केली. बघा, रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932ला जो जातीय निवाडा जाहीर केला त्या जातीय निवाड्यानुसार काय केलं तर भारतीय जनतेची 17 जातीय गटात विभागणी केली. आणि ते 17 जातीय गटांपैकी महत्वाच्या गटांची यादी मी इथे दिलेली आहे. त्यामध्ये मुस्लिम होते, शीख होते, अँग्लो इंडियन होते, युरोपियन सुद्धा होते, जमीनदार होते, कामगार होते, दलित व मागासवर्ग होते, भारतीय ख्रिश्चन होते, उद्योगपती सुद्धा होते. या सर्वांना काय केलं तर अल्पसंख्याकांचा दर्जा दिला. बघा, एवढे जे मी यादी दिली यांना काय केलं, अल्पसंख्याकांचा दर्जा दिला. या लोकांना अल्पसंख्याकांचा दर्जा दिला. आणि अल्पसंख्याकांचा दर्जा देऊन त्यांच्यासाठी काय केलं, कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ दिलं. यामध्ये जे दलित आणि मागासवर्ग आहेत त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत अशी मागणी कोणी केली होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच केली होती. पण इंग्रजांनी काय केलं, एवढ्या सगळ्यांना काय केलं, स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केलं. आता पुढं हा महत्वाचा आहे पुणे करार. तो पुणे करार कशानंतर झालेला आहे तर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केल्यानंतर पुढल्या काळात आता रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. आणि त्या जातीय निवाड्यामध्ये काय केलं त्यांनी की दलित आणि मागासवर्गीयांना पण स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केलं. पण त्यामुळे महात्मा गांधी नाराज झाले. महात्मा गांधी नाराज का झाले तर महात्मा गांधींनी असं मत मांडलं की दलित आणि मागासवर्गीयांना स्वतंत्र मतदारसंघ देणे म्हणजे त्यांना हिंदूंपासून तोडणे होय, हिंदूंपासून अलग करणे होय असं वाटलं. त्यामुळे महात्मा गांधींनी ह्या जातीय निवाड्याविरुद्ध उपोषणाला सुरुवात केली. बघा, 20 सप्टेंबर 1932ला दलितांना विभक्त मतदारसंघ देण्याच्या निर्णयामुळे येरवडा तुरुंगातच महात्मा गांधींचे उपोषण सुरू. कारण महात्मा गांधींचं म्हणणं होतं की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देणे म्हणजे त्यांना हिंदूंपासून तोडणे होय. त्यामुळे महात्मा गांधींनी काय केलं, येरवडा तुरुंगात उपोषणाला सुरुवात केली. ठिकाण लक्षात ठेवा, येरवडा तुरुंगात महात्मा गांधींनी काय केलं, उपोषणाला सुरुवात केली. मग महात्मा गांधींनी येरवडा तुरुंगात उपोषणाला सुरुवात केल्यानंतर मग पुढे काय झालं की अनेक जे राष्ट्रीय लेवलचे नेते होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली की तुम्ही जी तुमची दलितांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी आहे ती मागे घेऊन महात्मा गांधींचे प्राण वाचवा. कारण उपोषणामध्ये महात्मा गांधींचा पुढे जाऊन मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्याचबरोबर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पत्नी होत्या रमाबाई आंबेडकर यांनी सुद्धा महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली की महात्मा गांधींचे प्राण वाचवा. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीचा आग्रह सोडून दिला आणि गांधीजींचे प्राण वाचवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीचा आग्रह सोडून दिला आणि गांधीजींचे प्राण वाचवले. पण यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्गार काय आहे बघा. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्गार खूप महत्वाचा आहे. ते म्हणजे गांधीजींचे उपोषण हा राजकीय धूर्तपणा आहे. गांधीजींचे उपोषण हा काय आहे, राजकीय धूर्तपणाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य आहे. आणि हे जे 20 सप्टेंबर 1932ला काय केलं होतं, महात्मा गांधींनी उपोषण सुरू केलं होतं. आणि ते उपोषणाच्या दरम्यानच काय झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची दलितांसाठीची जी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी ती मागं घेतली. पण ही मागं घेते वेळेसच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये एक करार झाला. आता तो करार झाला कुठं, पुण्यात. म्हणून त्या कराराला काय म्हटलं जातं, पुणे करार असं सुद्धा म्हटलं जातं. आता पुणे कराराची आपण पुढं माहिती लगेच घेतोय. आता हा जो पुणे करार झाला बघा, आता पुणे करार कधी झालाय त्याची तारीख बघा पाठीमागे मी दिली, ती म्हणजे 24 सप्टेंबर 1932ला झालाय. कारण महात्मा गांधींनी उपोषणाला सुरुवात केली 20 सप्टेंबरला. महात्मा गांधींनी उपोषणाला सुरुवात केली 20 सप्टेंबरला. पण त्यानंतर 4 दिवसांनी काय झालं, 24 सप्टेंबर 1932ला पुणे करार झाला. अनेक पुस्तकांमध्ये 25 सप्टेंबर आहे, पण ते चुकीचं आहे. 24 सप्टेंबर हीच पुणे कराराची खरी तारीख आहे. तर या पुणे करारातील महत्वाच्या तरतुदी काय होत्या, तर या तरतुदीनुसार पहिली तरतूद मी तर इथं दिलेली नाही. ते म्हणजे काय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या करारानुसारच काय केलं, तर दलितांच्या साठीचे स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडून दिली. आणि त्या बदल्यात दलितांना काय मिळालं बघा, तर केंद्रीय कायदे मंडळात बरं का, सेंट्रल असेंब्लीत, केंद्रीय कायदे मंडळ म्हणजे सेंट्रल असेंब्ली, तर केंद्रीय कायदे मंडळात साधारण मतदारसंघांपैकी 18% जागा दलितांसाठी राखीव असतील. म्हणजे इथं काय झालं, जागा राखीव मिळाल्या. केंद्रीय कायदे मंडळात किती टक्के जागा राखीव मिळाल्या, तर साधारण मतदारसंघांपैकी 18%, साधारण मतदारसंघांपैकी 18% जागा या दलितांसाठी राखीव मिळाल्या पुणे करारानुसार. पण या 18% जागा कुठे आहेत, केंद्रीय कायदे मंडळात म्हणजे सेंट्रल असेंब्लीत. आणि प्रांतिक कायदे मंडळात बघा, पण प्रांतिक कायदे मंडळात मात्र दलितांसाठी राखीव जागा किती मिळाल्या, 148. प्रांतिक कायदे मंडळात दलितांसाठी राखीव जागांची संख्या किती झाली, 148. आता हा जो पुणे करार होता, पुणे करारावर महात्मा गांधींनी सही केली नाही बरं का, हे महत्वाचं आहे. पुणे करार हा झाला कोणाच्यात, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला. पण या पुणे करारावर महात्मा गांधींनी सही केली नाही. तर पुणे करारावर कोणी कोणी सह्या केल्या, तर त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर होतेच, त्याचबरोबर पंडित मदन मोहन मालवीय होते, देवदास गांधी होते. बघा, पुणे करारावर महात्मा गांधींनी सही केली नाही, पण महात्मा गांधींचा जो मुलगा होता देवदास गांधी यांनी मात्र पुणे करारावर सही केली. त्यानंतर राजाजी म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो, सी राजगोपालाचारी. राजाजी म्हणजे सी राजगोपालाचारी. या एवढ्या लोकांनी काय केलं, पुणे करारावर स्वाक्षरी केली. आणि पुणे कराराला अजून नाव आहेत. पुणे करार हे नाव कशामुळे पडलं, तर तो पुणे या शहरात झाला म्हणून त्याला पुणे करार नाव पडलं. त्याचबरोबर याला ऐक्य करार म्हटलं जातं, कारण महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये ऐक्य झालं म्हणून याला काय म्हटलं जातं, ऐक्य करार असं म्हटलं जातं. त्याचबरोबर पुणे करार हा कुठे झाला, येरवडा तुरुंगात झाला म्हणून याला काय म्हणतात, येरवडा करार असं सुद्धा म्हणतात. पुणे करार हा पुण्यातल्या येरवडा कारागृहात झाला म्हणून त्याला येरवडा करार असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर या कराराला गांधी आंबेडकर करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. गांधी आंबेडकर करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
मग या करारानंतर आज झालं महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समोरासमोर चर्चा झाली. त्या दलितांच्या प्रश्नाविषयी काही मुद्दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा गांधींना पटले आणि त्यानुसार महात्मा गांधींनी काय केलं, तिथून पुढे दलितांसाठी काय काम करायचं. दलितांसाठी ते आधीपासून काम करत होते, पण पुढे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर काम करायचं ठरवलं आणि तसं महात्मा गांधींनी पुढे जाऊन काम केलं. आणि त्यानंतर या करारानंतर महात्मा गांधींनी प्रथमच काय केलं तर अस्पृश्यांसाठी हरिजन हा शब्द वापरला. बघा 1932 नंतर गांधीजींनी प्रथमच काय केलं, अस्पृश्यांसाठी हरिजन हा शब्द वापरला. पण महात्मा गांधींनी जो हा हरिजन शब्द वापरला त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आक्षेप घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की अस्पृश्यांसाठी हरिजन शब्द वापरणं म्हणजे ती एक शिवीच आहे, आंबेडकरांचं म्हणणं होतं. कारण हरिजन या शब्दाचा अर्थ आहे, हरी म्हणजे परमेश्वर, जन म्हणजे लोक, परमेश्वराचे लोक असा त्याचा अर्थ आहे, किंवा परमेश्वराची मुलं असा हरिजन या शब्दाचा अर्थ आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला हरिजन म्हणणार म्हणजे परमेश्वराची लेकरं असं म्हणणार आणि आम्हाला काय करणार, गावातला महिला उचलायला लावणार, आम्हाला मंदिरात प्रवेश नाही, त्यानंतर आमचा स्पर्श झाला तर तुम्हाला विटाळ होणार. त्यामुळे हरिजन ही फक्त आम्हाला, हरिजन या शब्दाचा आम्हाला काहीच फायदा नाही. त्यामुळं आंबेडकरांनी त्या शब्दावर काय केला, आक्षेप घेतला. बघा त्यानंतर काय झालं तरी तिसरी गोलमेज परिषद झाली. तिसरी गोलमेज परिषद झाली ती कधी 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932 ला ही तिसरी गोलमेज परिषद झाली. आणि याला एकूण उपस्थित सदस्य किती होते, 46. म्हणजे खूप कमी प्रतिनिधी तिसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते. आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेलाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. त्यानंतर आगा खान हे होते, तर AM इक्बाल होते, त्यानंतर तेज बहादूर सप्रू, मदन मोहन मालवीय, बेगम जहां आरा आणि NM जोशी हे सदस्य तिसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. इथं एक मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषदांना हजर होते, हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पण या तिसऱ्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार कोणी कोणी टाकला होता बघा, तर भारतातल्या राष्ट्रीय काँग्रेसनं याच्यावर बहिष्कार टाकला होताच. तिसऱ्या गोलमेज परिषदेवर भारतातलं जे राष्ट्रीय काँग्रेस किंवा काँग्रेस हा पक्ष होता त्यानं तर बहिष्कार टाकला होताच, पण इंग्लंडमधील जी लेबर पार्टी होती किंवा जो मजूर पक्ष होता त्यानं सुद्धा काय केलं होतं, या तिसऱ्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. तिसऱ्या गोलमेज परिषदेवर इंग्लंडमधल्या मजूर पक्षानं सुद्धा बहिष्कार टाकला होता. बहिष्कार मजूर पक्ष म्हणजे लेबर पार्टी. आता बघा आणि महत्वाची आहे श्वेतपत्रिका, मार्च 1933 ची श्वेतपत्रिका म्हणजे व्हाईट पेपर आपण त्याला म्हणतो. व्हाईट पेपर इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, मराठी त्याला श्वेतपत्रिका असं म्हटलं जातं. तर ही श्वेतपत्रिका कशाच्या आधारे जाहीर केली, तर तिन्ही गोलमेज परिषदांच्या अहवालानुसार सरकारने प्रतिगामी स्वरूपाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. प्रतिगामी म्हणजे देशाला धोकादायक, तोट्याची अशी, भारताला तोट्याची अशी ही श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली मार्च 1933 मध्ये. श्वेतपत्रिका म्हणजे काय असतं, व्हाईट पेपर म्हणजेच काय असतं तर सरकारचं अधिकृत प्रकाशन असतं, सरकारचं ॲथोराइज्ड पब्लिकेशन असतं किंवा अधिकृत प्रकाशन असतं. त्याच्याद्वारे सरकार काय करतं, आपलं धोरण जाहीर करत असतं. तर ही श्वेतपत्रिका मार्च 1933 मध्ये जाहीर केली. ती कशाच्या आधारे, तर तिन्ही गोलमेज परिषदांच्या अहवालानुसार. आणि या श्वेतपत्रिकेनुसार काय झालं तर भारताचा राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी 32 जणांची जॉईंट सिलेक्ट कमिटी नेमण्यात आली. ही जी व्हाईट पेपर होता किंवा श्वेतपत्रिका होती त्यानुसार भारताचा राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी 32 जणांची जॉईंट सिलेक्ट कमिटी नेमण्यात आली. आणि ही जी जॉईंट सिलेक्ट कमिटी होती या कमिटीच्या शिफारशींच्या आधारावरच काय झालं तर 1935 चा कायदा करण्यात आला. 1935 चा कायद्याला आधार काय होता तर ही श्वेतपत्रिका, 1933 ची श्वेतपत्रिका. खरं तर 1935 चा जो कायदा झालेला आहे त्या कायद्याला अनेक आधार होते,
पण त्यातला सर्वात महत्त्वाचा आधार होता 1933ची श्वेतपत्रिका. आणि या श्वेतपत्रिकेच्या आधारावर जी नेमलेली समिती होती 32 जणांची, जॉईंट सिलेक्ट कमिटी, त्या कमिटीच्या किंवा समितीच्या शिफारशींच्या आधारावरच 1935चा कायदा करण्यात आला. त्यानंतर बघा एप्रिल 1934 मध्ये काय झालं तर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली. जी दुसऱ्यांदा महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली होती, ती सविनय कायदेभंग चळवळ एप्रिल 1934ला मागे घेतली आणि सविनय कायदेभंगाचे दुसरे पर्व समाप्त झाले. अशा पद्धतीनं या व्हिडिओमधून आपण तिन्ही गोलमेज परिषदा त्याचबरोबर पुणे करार याविषयी माहिती घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा. धन्यवाद.